चला वाटाण्याची उसळ करूया. 10 मिनटात होणारी ही वाटाण्याची उसळ. तर हे वाटाणे जे आहेत ते मी 7 ते 8 तास भिजत ठेवले. 3 ते 4 तासात पण होतात, पण ते चांगले भिजत नाही. त्यासाठी 7 ते 8 तास प्रॉपर आहे. 7 ते 8 तासात ते चांगले भिजतात. आणि त्यानंतर मग त्यामध्ये एक बटाटी चिरून टाकली आहे. गॅसवर कुकर ठेवला आहे. छोट्या कुकरमध्ये आपल्याला करायचे आहे. त्यामध्ये कुकर जसा गरम झाला की त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झालं की थोडासा कांदा आपल्याला फोडणीसाठी घ्यायचा आहे. कांदा आणि थोडासा टोमॅटो, अर्धा ते 1 टोमॅटो, छोटा टोमॅटो, जास्त नाही वापरायचं आहे, नाहीतर आंबट होतं. जास्त आंबट आपल्याला करायचं नाही आहे. त्यासाठी एकच टोमॅटो घेणार आहे. टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून ते आपण फोडणी घातली आहे. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि हे चांगलं भाजायचं आहे. आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर काश्मीरी रेड चिली पावडर टाकलं आहे, जो आपल्याला थोडासा कलर पण देणार आणि टेस्ट पण देणार. काश्मीरी रेड चिली पावडर टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे वाटाणे आपण स्वच्छ धुवून घेतलेत ते वाटाणे आणि बटाटे जी चिरून घेतली आहे ते टाकून चांगलं परतून घ्यायचे. थोडीशी हळदही टाकून घेतली आपण आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे. डाळ भात आणि वाटाण्याची उसळ खूप टेस्टी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. चपातीसोबत आणि भाकरीसोबतही आपणही खाऊ शकतो. तर हे बघा, अशा प्रकारे चांगलं परतवून घ्या. आलं लसूण पेस्ट वगैरे मी टाकलं नाही आहे, कारण जे आपण याच्यामध्ये वाटण वापरणार आहोत त्याची रेसिपी मी अपलोड केली आहे. माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. तर ते आपण वाटण यामध्ये ॲड करणार आहोत. कांदा, खोबरा, आलं, लसूण हे सगळं वाटण कसं तयार केलं आहे ते एकदा रेसिपी जाऊन तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. हे मिक्सरला लावून ते वाटण मी टाकून घेतले आणि चांगलं परतून घेतलं. हे बघा, अशा प्रकारे. आणि आपल्याला जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे. ग्रेव्ही बनवायची आपल्याला, त्यासाठी अंदाजाने पाणी टाकायचं आहे. म्हणजे फक्त वाटाण्याचं जे वाटाणे आहेत आणि ग्रेव्ही आहे त्याच्या थोडंसं वर पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि 1 ते 2 शिट्या आपल्याला कुकरला काढून घ्यायच्या आहेत. 1 ते 2, त्याच्यापेक्षा वर नाही, नाहीतर पूर्ण विरघळून जातात आपले वाटाणे आणि छान ग्रेव्ही होत नाही. हे बघा, अशा प्रकारे. आणि थोडासा गरम मसाला वर टाकलं आहे, मीठ टाकलं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 1 शिटी काढून घ्यायची आहे. पटकन होणारा ऑप्शन आहे. सकाळी चपातीसोबत जर घाई असेल आपल्याला ऑफिसला जायला तर काय करायचं, तर त्यासाठी हा पटकन होणारा ऑप्शन आहे, 10 मिनटात होणारी. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. हे बघा, ही आपली वाटाण्याची उसळ तयार आहे. तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे. ही बघा, खूप टेस्टी लागते आणि गरम मसाल्यामुळे टेस्ट छान येते. हे बघा, अशा प्रकारे ही आपली वाटाण्याची उसळ तयार आहे. थँक्यू.